मंडळी नमस्कार, मानदेश प्राईममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सध्या आपण म्हसवडमधील कृषी प्रदर्शनामध्ये आहे। श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त म्हसवडमध्ये प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ज्यांनी भरवलं ते राजमाने कुटुंबीय आपल्या सोबत आहेत। त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। सर नमस्कार। आता आपण म्हसवडमध्ये सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरवलं मान तालुक्यातलं पहिलंच। तर काय सांगाल, उद्देश काय आणि संकल्पना कशी सुचली तुम्हाला, कुठं पाहिलं होतं? याच्या आधी मी कराडला कृषी प्रदर्शन बदललेलं आम्ही दोघांनी बघितलं. मग कराडला ज्यावेळेस बदललं त्यावेळेस आपल्या तालुक्यात का नाही, आपल्या तालुक्याकडे किंवा म्हसवड म्हणजे बाण तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन की मानदेश दुष्काळी दुष्काळी हा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि आपल्या तालुक्यात कोणत्याही प्रकारचे म्हणजे येताना जरा कचकते. मग आपण कृषी प्रदर्शन भरवल्यानंतर आपल्या शेतकरी वर्गाला व सगळ्यांना त्याचा थोडाफार फायदा होईल या उद्देशाने कृषी प्रदर्शन भरवलं. त्याचबरोबर आमच्या श्री सिद्धनाथ यात्रा श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी याच्या यात्रेच्या निमित्त श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची यात्रा ही अतिशय एक एक दिवस रथापुरती राहिलेली आहे. ती यात्रा वाढीसाठी ती यात्रा कशी जास्त दिवस वाढल त्याच्या उद्देशाने पण भरवण्याचा आम्ही प्रयत्न केला. ते सिद्धनाथ यात्रेचे भाविकांना पण त्याचा लाभ घेता येईल व मान तालुक्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातोय त्या तालुक्यात कृषी प्रदर्शन होऊ शकतं हा यामागचा उद्देश आहे. आणि त्याचा आमचा उद्देश सफल झालेला असं दिसतोय. कारण प्रचंड प्रमाणात आमची जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात कृषी प्रदर्शनाला प्रतिसाद लाभला. या कृषी प्रदर्शनासाठी किती राज्य म्हणजे आता भाविक येतात सिद्धनाथ यात्रेसाठी? आंध्र प्रदेश, कर्नाटक मधून, महाराष्ट्रामधून सर्वत्र भाविक येतात। तर कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तुमचं काय म्हणजे काय कमेंट आल्या लोकांच्या, की कुठून कुठून लोक आले? पहिल्यांदा कृषी प्रदर्शनाला आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला. अहो, जे येणारे भाविकांनी असू दे किंवा बसवडकरांनी असू दे किंवा मान तालुक्यात सर्व शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आम्हाला का नाही प्रचंड प्रतिसाद देऊन सांगितलं की पुढच्या वर्षी पण तुम्ही भरवा, या वर्षीच बंद करू नका. त्यांच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आम्ही पुढच्या वर्षी पण कृषी प्रदर्शन याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात भरवण्याचा प्रयत्न करणार आहे. या वर्षी जे आम्हाला काय ड्रॉबॅक्स दिसले ते सगळ्या त्रुटी आम्ही भरून काढणार आहे पुढच्या वर्षी. आणि ह्यावेळेस आम्हाला 15-20 दिवसाचा कालावधी मिळाला. तो कालावधी पुढच्या पुढच्या वर्षी तो पहिल्यापासून महिना 2 महिने आधी तयारी करून आणि ते विशेष करून आम्हाला या प्रदर्शनासाठी महसूल खातं असू दे, प्रांत मॅडम असू दे, तहसीलदार साहेब असू दे, कृषी खातं असू दे किंवा फॉरेस्ट खातं असू दे, पत्रकार असू देत, या सर्व पोलीस खातं असू देत किंवा आमचे नगरपालिकेचे CO माने साहेब असू देत, या सर्वांनी आम्हाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. यामुळे हे सगळे शक्य झालं. त्याचप्रमाणे सर्व स्टॉल धारक असू दे, तसेच सर्व म्हसवडकर नागरिक यांनी विशेष सहकार्य आम्हाला केलं. तरुण वर्गांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा विशेषतः आम्ही आभार मानतो. या कृषी प्रदर्शनामध्ये कोट्यावधींची उलाढाल झालेली आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल? या कृषी प्रदर्शनामध्ये ट्रॅक्टर असू देत किंवा 4 व्हीलर असू देत, बारक्या छोट्या 2 व्हीलर गाड्या असू देत, कडबा कुट्टे असू देत, नागर असू, अशा बरेच प्रकारच्या वस्तू इथून डिलेव्हरी गेलेल्या आहेत व त्याच्या शेतकऱ्यांनी नेलेल्या आहेत. याचा आम्हाला पहिल्यांदाच या समाधान वाटतं की आपण पहिल्यांदा भरवलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, याचं कौतुक वाटतं. श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त राजमाने कुटुंबियांनी हा वेगळा केलेला प्रयोग, त्या प्रयोगाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे। अजून व्हॉलीबॉलच्या स्पर्धा तुम्ही भरवलेल्या आहेत, काय सांगाल त्याविषयी? कधी आहेत व्हॉलीबॉलच्या स्पर्धा? उद्याच्या 16 ते 17, 16 डिसेंबर व 17 डिसेंबर रोजी 12 ते संध्याकाळी 6 पर्यंत भरवलेल्या आहेत. या सगळ्याच्या मागचे आमचे श्रद्धास्थान अजितराव राजमाने यांच्या प्रेरणेतून आम्ही हे करतो. आणि याच्या सगळ्यांचे सर्व कार्यकर्ते किंवा सर्व ज्येष्ठ मंडळी असू देत किंवा मित्रवर्ग असू देत किंवा सर्व गावातील नागरिक पण आम्हाला तेवढ्याच प्रमाणात प्रोत्साहन देतील. याचा आम्हाला मनापासून हे वाटतं व वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारचे हे करून यात्रा कशी जास्तीत जास्त दिवस वाढेल व यात्रा मोठ्या म्हसवडचा नावलौकिक कसा होईल याचा आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याचा इथून पुढे आमचा विचार आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.